महाविकास आघाडीमध्ये असलेले उद्धव ठाकरेंची शिवसेना ही युतीमध्ये जाणार का असा सातत्याने प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय। काल परागाळवणी जे भाजपचे आमदार होते त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची एकमेकांच्या समोर भेट झाली आणि त्यानंतर त्या संपूर्ण युतीच्या चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत। नाना पटोले जी वारंवार उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील त्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेटीगाठी सुरू आहेत। एकीकडे चंद्रकांत पाटलांची काल भेटगाठ झाली तर मिलिंद नार्वेकर म्हणालेत की युतीचा योग कधी येणार आहे। त्यावेळेस चंद्रकांत पाटलांचं उत्तर होतं त्या सुवर्ण क्षणाची मी देखील वाट पाहतोय म्हणून। कुठेतरी महाविकास आघाडीमधून ठाकरेंची वेगळी भूमिका दिसते का? मला असं वाटतं की या सगळ्या चर्चावर न जाता आता फडणवीस माझ्या घरी आले होते गावाला, माझ्या आईच्या सातवण याच्यामध्ये आम्हाला करायला, तर काय आम्ही आमचा अलायन्स होणार? मूळ भाग महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आहे की निवडणुकीच्या नंतर आम्ही सगळ्यांनी एकत्रित राहून राज्याला पुढे न्यावं, ही कल्पना महाराष्ट्राची आहे। बाकी राज्यात आहे की नाही मला त्याच्यावर चर्चा करायची नाही, पण आज सरकारमधलं आपण चित्र पाहतो ते फार भयावह आहे। मलाई खात्यासाठी, मलाई जिल्ह्यासाठी आज जी काही चढाओढ चाललेली आहे, सरकार जनतेपेक्षा स्वतःच्याच हक्काची लढाई लढताना आपण पाहतोय। आम्ही अनेकदा सांगितलं हे सरकार जनतेचं नाही, हे डाका टाकून लोकांच्या मतावर हे निवडून आलेलं सरकार आहे। आणि आपण आज पाहिलं की जवळपास ज्या लाडक्या बहिणीचं हे कौतुक सांगतात त्यामध्ये उत्तर प्रदेशमधले अर्ज आलेले आहेत, आसाममधून अर्ज आलेले आहेत, बांगलादेशमधून अर्ज आलेले आहेत, राज्यातल्या अनेक भागातून अर्ज येऊन लातूर असेल, सांगली असेल, इथली त्यांनी ID प्रूफ तिथं दिलेले आहेत आणि अशाही गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत। या सरकारने जनतेच्या पैशाची लुटालूट लावलेली आहे। महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना हे बदनाम करतात आहेत। कुठल्या लाडक्या बहिणीच्या गोष्टी करतात आहेत? अहो आता सोयाबीन एखाद्या लाडक्या बहिणीसुद्धा शेतकरी आहेत महाराष्ट्रातल्या, माणसांच्याबद्दल काळजी नाही आहे त्यांना, आम्हाला माहिती आहे, पण महिला पण शेतकरी आहे महाराष्ट्रात। सोयाबीनला यांनी सांगितलं होतं की 6,000 रुपये भाव देऊ, 3,900 रुपयाला सोयाबीन घ्यायला कोणी तयार नाही, कापूस घ्यायला तयार नाही। धानाच्या शेतकऱ्यांचं तोच अवस्था आहे, कांद्याच्या शेतकऱ्यांची तीच अवस्था आहे। त्याही पण बहिणी आहेत तिथं, बहिणीचे नवरे आहेत, तिचं कुटुंब आहे। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली होती की आम्ही डिफरन्स देऊ, आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू सरसकट। काय झालं? रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात महाराष्ट्रामध्ये। लाडक्या बहिणी आहेत ज्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत। महाराष्ट्रामध्ये जवळपास 24,92,000 मुलींनी आणि मुलांनी नोकरी मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे। सरकारचा आकडा आहे हा, माझा काँग्रेस पक्षाचा आकडा नाही आहे, सरकारचा आकडा आहे जे अर्ज आलेले आहेत ते नोकऱ्यांसाठी। कुठल्या आहे आखरी या सरकारचं जे चरित्र आपण पाहतोय, हे चरित्र फक्त स्वतःसाठी, राज्याच्या जनतेचे पैसे लुटासाठी हे महाराष्ट्रात सरकार आलेले आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। 65% गुन्हेगार मंत्री या सरकारच्या मंत्रिमंडळात आहे, त्यांचेच आमदार त्यांच्यावर आरोप करताना आपण पाहतोय। महाराष्ट्राची रोज प्रतिमा खराब करण्याचं, त्याला काळीमा लावण्याचं पाप हे लोक करतात आहेत। हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, याला बदनाम करण्याचं पाप हे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात करताना आपण पाहतोय। आणि सगळी गंमत जम्मत चाललेली आहे, चॅनल उघडले की नुसती गंमत जम्मत चाललेली आहे। जनतेच्या प्रश्नावर दुर्लक्ष केलं जातं आहे आणि हे खपवून कधी काँग्रेस घेणार नाही। आणि आम्ही ही लढाई आता विधानसभेचे अधिवेशन होत आहे त्याच्यातही आम्ही प्रश्न मांडतोच आहे आणि वेळ आला हे सरकार विधानसभेत नाही ऐकलं तर रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्ष लढेल। नाना, पण आज बीडची DPDC होती, वादळी DPDC ठरण्याची शक्यता होती, कारण की बीडचं पालकत्व आता अजित पवारांकडे गेले उपमुख्यमंत्री पदे म्हणून। सुरेश धस यांनी जवळपास काल आरोप केला की 73 कोटींची अवैध बिलं, बोगस बिलं जी आहेत ती तयार करण्यात आली, कोणतंही काम रस्त्यावरती किंवा कुठेही झालेलं नाही। त्या सगळ्या संदर्भाची माहिती अजित पवारांना दिली। आता पुणे जिल्ह्यात काय चालतं, महाराष्ट्रामधला हा सुधार यायचा असेल
त्या सरकारला प्रामाणिक असावं लागतं. हे सरकार प्रामाणिक नाही आहे. रस्त्याच्या नावाने असेल, पाटबंधाऱ्यांच्या नावाने असेल, या सरकारने त्याच्यातून भ्रष्टाचार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यांचाच आमदार सांगतो आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात हे प्रकार आहेत. गेल्या 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये हाच प्रकार चालला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एक मंत्र्यांनी तर पुरावा देऊन टाकला की 4% भ्रष्टाचारच असते. म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीच्या ह्याच्यामध्ये काही योजना हे सरकार देत असेल तर त्याच्यातही भ्रष्टाचार 4% राहतोच. हे आयडेंटिफाय या सरकारच्या मंत्र्यांनी केलेलं आहे. आता ते आमदार आहेत धस. आता धस कुठं कुठं धसतात आणि काय होणार आता तो नंतरचा प्रश्न आहे. पण हे महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षात ज्या सरकारने पाप केली त्या पापाचा हा परिणाम आहे. पीक विम्याच्या नावाने खोट्या जमिनी दाखवल्या, त्याच्यातही हजारो कोटीचा पीक विमा काढला आणि ज्या शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालं त्याला पीक विमा नाही मिळाला. तो आत्महत्या करतो आहे. आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचारी सरकार, गुन्हेगारांचं सरकार, गुन्हेगारी 65% मंत्री या सरकारमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे यांच्याकडून काय अपेक्षित करावं. दादा बीडचं पालकत्व घेतल्यानंतर सकाळी पोहोचले. त्यांनी पक्ष कार्यालयात गेले राष्ट्रवादीच्या. तिथं कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं की आता मी कोणतीही गुन्हेगारी खपवून घेणार नाही. जे कोणी खंडणी मागतील विकास कामांमध्ये त्यांना मकोका लावण्यात येईल थेट. आणि बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा घोटाळा बीड जिल्ह्यामध्ये झालाच नाही अशा पद्धतीचा एक भाषणसुद्धा आरवाळा पण त्यांनी केलं. त्यांच्या सत्तापक्षाच्या आमदारांनी सांगितलेलं आहे. जी समिती बसवली त्या समितीने सांगितलेलं आहे की तिथं पीक विम्यामध्ये घोटाळा झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, खोट्या जमिनी दाखवून त्या ठिकाणी पीक विमा घेतलेला आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सांगत असतील की इथं पीक विम्याचा कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही, तर धांदलखोटं ते बोलतात आहेत. एकदम स्पष्ट आहे. त्याच्यामुळे अजितदादासारख्या सिनियर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी 6-10 उपमुख्यमंत्री झालेत असं ते सांगतात. तर त्यांच्यासारख्या व्यक्तींनी असं खोटं बोलू नये. समिती जी बनवलेली आहे सचिवाच्या किंवा आयुक्ताच्या आदेशाखाली, त्या समितीने पण मान्य केलेलं आहे. मग दादानी खोटं बोलायचं कारण काय. शेतकऱ्यांचं डोळ्यातलं अश्रू आणि त्यांच्या आत्महत्या आणि त्यांच्या त्या विधवेच्या कपाळाचं कुंकू जे पुसलं जाते आहे, दादानी ते विसरता कामा नये. दादानी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष केलं पाहिजे, ह्या अपेक्षा आमच्या आहेत. अंजली दमाने यांनी तर आता सगळे कागदपत्र अजित पवारांना दिलेले आहेत. अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे ते कागदपत्र दिलेले आहेत. खरं तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होती. नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं सातत्याने विरोधक तुम्ही सुद्धा म्हणतात आहेत. परंतु तशी कोणतीही प्रक्रिया होताना पाहायला मिळत नाहीये. सरकार कोणाकोणाला वाचवणार आहे. धनंजय मुंडे काढले तर दुसऱ्या मंत्र्याचे अजून लिस्टमध्ये नावच आहेत. किती लोकांना काढायचं. मग काढायचंच नाही, ठेवायचं, एकावरच ओढत राहायचं असं तर प्लॅन सरकारचं नाही आहे. जनतेचे प्रश्न दुर्लक्षित करायसाठी या पद्धतीचं कहाणी तयार करण्याचं काम सरकार तर करत नाही का. मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी बीडच्या प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणातलं जे काही उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये सगळ्या गोष्टी लपलेल्या आहेत. एक जो वकील असतो, ज्याला निष्णांत वकील असा शब्द वापरला जातो, की आपल्या आरोपींना वाचवण्यात तो एक्सपर्ट असतो, त्याच प्रकारे मुख्यमंत्र्यांनी एक चांगला वकील म्हणून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरून विधानसभेत भाषण केलं. पण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी भाषण केलं नाही हे आमचं मत होतं. तेच खरं निघालं. आरोपीला पाठीशी घालण्यासाठी, आपल्या क्लायंटला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं वकील प्रयत्न करतो ते काम त्यांनी केलं. मुख्यमंत्र्याची जबाबदारी त्यांनी निभवली नाही म्हणून महाराष्ट्र पेटतो आहे. त्यांच्या सरकारमध्ये रोज आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत, होतात आहेत, थांबत नाही आहे. एक मंत्र्याचं संपलं की दुसरा मंत्री येतो त्या आरोपामध्ये. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता वकिलीचा पेशा सोडून मुख्यमंत्री पदाला प्रॉपर न्याय द्यावा ही मागणी आमची आहे. खरं तर आज राज ठाकरेंची सभा झाली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा त्यांनी मेळावा घेतला. मेळाव्यामध्ये भाषण करताना ते म्हटले की हे जे काही निकाल आहेत ते अकालनीय आहेत. खरं तर 14 ते 15 तुमचे खासदार आहेत काँग्रेसचे, तरी देखील त्यांना जवळपास 15-16 आमदारांवरती आणलं. 8-10 राष्ट्रवादी शरद पवारांचे खासदार आहेत त्यांना देखील जवळपास 10 आमदारांवरती आणलं. हे निकाल काहीसे पटत नाही. राजू पाटील जे माजी आमदार राहिलेले आहेत त्यांच्या गावातून त्यांना देखील एकमत मिळालं नाही असं भूमिका त्यांनी आज भाषणातून व्यक्त केली. बरं झालं
त्यांना खूप काळाच्या नंतर हे सगळं कळलं, एवढीच त्यांच्यावर प्रतिक्रिया देणार आहे, बस बाकी काय. परंतु सातत्याने ते म्हणतात की राजकीय भूमिका अर्थात काँग्रेस देखील एक वेळ शिवसेनेसोबत राहिलेली आहे आणि त्यांनी अनेक वेगवेगळे त्यांच्या भाषणामध्ये संदर्भ दिलेत, त्यामुळे माझ्यावरतीच राजकीय भूमिका घेत असताना टीका सातत्याने का केली जाते असा देखील त्यांनी सवाल उपस्थित केला. आम्ही करतच नाही, त्यांच्यावर कुठली प्रतिक्रिया देतच नाही आम्ही, त्याच्यामुळे आम्ही टीका करत नाही त्यांच्यावर. सातत्यानं राज ठाकरे हे विरोधकांवरती आता भाजपवरती टीका करताना पाहायला मिळतात ना. म्हणून तर आम्ही म्हटलं की उशिरा असो त्यांना चांगलं कळलं, म्हणजे खरं वस्तुस्थिती कळली, एवढंच त्यांना धन्यवाद दिला आम्ही. बाकी त्यांच्यावर आम्ही कुठली प्रतिक्रिया देतच नाही. पण आता काँग्रेस पुनरुज्जीवित कधी होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण की विधानसभेच्या निवडणुका होऊन आता जवळपास 2 महिने होत आलेत. सरकारचा 100 दिवसांचा प्लॅन देखील ठरला. काँग्रेसचा तसा काही प्लॅन ठरणार आहे का? कारण की अजून देखील गटनेतेपद कोणाला मिळालं नाही, तुमचा विधिमंडळाचा गटनेता ठरलेला नाही, अजून खूप काही प्रोसेस व्हायची बाकी आहे. मला हे कळत नाही. विधानसभेचं आता अधिवेशन सुरू होईल तिथपर्यंत आमचं सगळं होऊन जाईल बरोबर, पण सरकारच्या मंत्र्यांनी अजून पण चार्ज घेतला नाही ना. सरकार जनतेसाठी चालते, हे तर विधिमंडळातलं कामकाज आहे, गटनेता वगैरे. सरकारमधलं काय हालचाल आहे त्याच्यावर लक्ष करा, आमच्यावर खूप लक्ष करता. आणि काँग्रेस पुनर्जीवित नाही, काँग्रेस कधीच मरत नाही, काँग्रेस नेहमी जिवंत राहणार. काँग्रेसच्या तळागाळातल्या लोकांची पार्टी आहे. आपल्याला माहितीसाठी तुम्ही हा विषय काँग्रेससाठी काढला म्हणून आता भाजपनी सदस्य नोंदणीचं काम सुरू केलेलं आहे ऑनलाईन. काय करतात तुम्ही घेतला का रिपोर्ट? थोडासा घेऊन बघा. शाळेमध्ये जायचं, शाळेच्या प्रमुखाला पकडायचं आणि सगळ्या स्टाफला सांगायचं की तुम्ही भाजपचे सदस्य होऊन जा ऑनलाईन. काय चाललं बघा महाराष्ट्रामध्ये. किती तुम्ही हुकुमशाही वापराल, जबरदस्ती लोकांना तुम्ही पार्टीचे सदस्य करायला निघालात. मागच्या वेळेस केलात तर ते मिस कॉल केलात, आताचे करता तर ऑनलाईन करता. आणि तुम्ही बघा, मी खूप रिपोर्ट तुम्हाला मिळेल, जा थोडा ग्राउंडवर जा आणि माहिती मागवा भाजपची सदस्य नोंदणी काय चाललेली. ती मेलेली पार्टी आहे, बेईमानीने निवडून आलेली पार्टी आहे. काँग्रेस ही तळागाळातल्या लोकांची पार्टी आहे. काँग्रेस नेहमी जिवंत राहील. पुनर्जीवितचा हा शब्द काँग्रेसला लागूच शकत नाही. धन्यवाद नाना, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस कधी मरत नाही. काँग्रेस खरं तर भाजपही मेलेला पक्ष आहे, कारण की भाजपकडे सदस्य नोंदणी ज्या पद्धतीने सुरू आहे त्यावरती नाना पटोले यांनी आपल्यासोबत बोलताना आक्षेपसुद्धा घेतलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.